आजपर्यंत आमच्या गावात अनेक अपघात झाले. आम्हाला पाण्याचा काही सोर्स नाही. करडे आणि रांजणगाव यामध्ये आमचं गाव सापडले आणि हे जे 10 किलोमीटरचं महामार्ग आहे अतिशय अरुंद रस्ता आहे. आमच्या आमदार साहेबांनी त्या गावाची प्रगती चांगली केलेली. पण पुढे आता- काही नाव ठेवण्याला काही अर्थ नाही. हे जे टर्निंग आहेत ना तर ते सरळ केलेले नाहीयेत, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतो. गावामध्ये एक जलजीवन योजना आलती हा, 6 कोटीची, हा. पण त्या योजनेत सगळा घोटाळा झालाय. तुमची ग्रामपंचायत तर सुजलम सुपलम मी म्हणते. नाही ती सगळा घोटाळायची. जरी एमआयडीसी आली असती, काही हा. दिवसापूर्वी रस्ते आले असते, पाईपलाईन आले असते, तर याच्यातून शेतीची ग्रोथ झाली असती. बरोबर इथून आहे, व्यवसायाच्या संधी असू द्या, नोकरीच्या संधी असू द्या, हे जास्त प्रमाणात भेटले असते. बरोबर आहे. हे जे ठराविक राजकारणी आहे, कोणत्या पक्षाचे नेते, यांनी यांचा फक्त स्वतःचा विकास करून त्यांच्या पाहुण्यारावांचा विकास केलेला आहे. बरोबर आहे. सर्वसामान्यांना फायदा नाही. तुमचं येलीस मराठी हा. आणि या न्यूज चॅनेलचं आमच्या गावामध्ये सहर्ष असं स्वागत. थँक्यू, मनापासून आभारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणेश आंद्रोडे तुमचं पुनर्शी एकदा एलएस मराठी न्यूज चॅनल मध्ये मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजची आपली वारी बाबूसर खुर्द मध्ये येऊन पोहोचलेली बरं का. आणि या गावची लय विशेष कहाणी बरं का. म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असंही म्हणलं तरी काय अडचण नाही. चला तर मी या गावचा इतिहास तर तुम्हाला सांगणारच आहे, पण मी सांगण्यापेक्षा जनतेकडूनच ऐकून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे ना तुम्हाला. मग चला तर मग जनतेकडूनच ऐकून घेऊया. पण जाता जाता एकच सांगतो बरं का, बाबूगाव हे ना खुर्द इकडं आंबेगावकडे येतं आणि इकडं शिरूरमध्ये येतं. म्हणजे दोन्हीच्या मध्ये टोकावर हे गाव येतं बरं का. आता बघा दोघांच्या वादात तिघड्याचा कसा लाभ होतो का तोटा होतो तर जाणून घेऊया. आता जनतेचा कौल काय म्हणतोय काय नाही. रस्ते वगैरे तर व्यवस्थित दिसत आहेत गावात, पण वाड्या वस्त्यांवर सुद्धा आहेत का बघूया. ओ नमस्कार नमस्कार. तुम्ही तर डायरेक्ट कागदपत्रच हातात घेऊन बसलेत राव. आज काही खरं नाही. बसायला जागा रे की राव. काय म्हणताय पाहुणे राव यांना, काय म्हणताय, काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुमचं येलीस मराठी हा. आणि या न्यूज चॅनेलचं आमच्या गावामध्ये सहर्ष असं स्वागत. थँक्यू, मनापासून आभारी आहे. बरं काय म्हणते गाव, काय म्हणते गावगाडा, काय चाललंय? खरं तर शिरूर आंबेगाव मधलं एक हा. सर्वात शेवटचं गाव. या हा. गावात अष्टविनायक महामार्ग गेलेला आहे बरोबर. आणि या महामार्गालगत आजपर्यंत आमच्या गावात अनेक अपघात झाले. हा. 2-3 जणांना प्राण मुकावा लागला. तर शासनाला प्रशासनाला विनंती आहे हा. की जे अपघातासंदर्भात जे काय उपाययोजना करता येतील हा. ते उपाययोजना कराव्यात आणि आम्हाला या अपघाताच्या सूचितेतून सुटका द्यावी. बरं मला एक थोडं समीकरण फोडून सांगा. म्हणजे महामार्ग गेलाय, मग अपघाताचं प्रमाण कसं वाढलं? नाही महामार्ग हा. इतर ठिकाणी खूप रुंद आहे, हा. परंतु करडे आणि रांजणगाव यामध्ये आमचं गाव सापडले आणि हा. हे जे 10 किलोमीटरचं महामार्ग आहे अतिशय अरुंद रस्ता आहे. अरुंद हा, रस्ता. त्याला याच्यासाठी काही उपाययोजना नाही, अपघात हा. न होण्यासाठी काही उपाययोजना नाही. तर बरं. विनंती आहे की जे काही उपाययोजना करण्यात येतील असतील त्या हा. कृपया उपाययोजना कराव्यात अशी विनंती आहे. बरोबर आहे, नक्कीच. पहिली जर घटना आपण पाहिलेली इथं अरुंद रस्त्यामुळे किती प्रॉब्लेम होतोय बघितलं का. महामार्ग होत आहेत पण इथं ऍक्सिडेंटचं प्रमाण होतंय. जरा कायचे कागदपत्र घेऊन बसलाय ते तरी सांगा एकदा. कसलं टेन्शन आहे काय आहे? हा. हा सांगा कुठे अतिक्रमण काय ते आपण सगळं काढणार आहेत. गावचा अतिक्रमणाचा विषय आहे ना, नियमित करण्याबाबतचे कागदपत्र आहेत. हा. त्यात हे सगळे अर्ज वगैरे भरून द्यायचे आहेत आपल्याला हा. बर. आणि त्या संदर्भात पाठपुरावा करायचा आहे बरं. शासनाकडे. कुणी कुठे अतिक्रमण केलंय? ही आता गाव वाढीव गाव वाढीव गावासाठी. बरं रस्ते काय म्हणते तिकडे? रस्ता अरुंद आहे आमच्याकडे, रांजणगाव ते करड्यापर्यंत. बर. त्याच्यामुळे अपघात जास्त होतात आमच्याकडे. अपघात जास्त होत आहेत. हो. म्हणजे लोकांकडे रस्ते नसल्यामुळे अपघात होत आहेत. तुमच्याकडे रस्ता अरुंद रस्ता असल्यामुळे असल्यामुळे अपघात जास्त अरुंद होतात. असल्यामुळे अपघात होत आहेत. बरं पाणी काय म्हणते? पाणी आहे आम्हाला, पाठ गेलेला आहे खालीहून, हा. पण आम्हाला पाण्याचा काही सोर्स नाही. पाण्याचा काही सोर्स नाही का बरं? गावाच्या खालच्या साईडने गेलेला आहे. पाटाचा काही फायदा होतो का नाही? नाही होत. नाही होत. नाही. म्हणजे जर पाट वरून गेला असता आम्हाला गावाच्या, फायदा झाला असता. हा म्हणजे पाट तुमच्या उशाला आहे उशाला आहे. पण कोरड घाशाला बी नाही. डायरेक्ट कोरड म्हणावं लागेल तर ते तुमच्या जमिनीला जमिनीला गेलं. जायचं नशीब. नशिबाला कोरड कोरड म्हणायला. नशिबाला. बरोबर आहे. पाट जर वरून गेला असता तर तुम्हाला काय फायदा झाला असता? ते गाव पाण्याखाली आलं असतं ना, उजव्या हा. बाजूने गेलं असतं तर. बरोबर आहे, उजव्याच ना बरोबर. भाऊ? उजव्या बाजूने उजव्या बाजूने बाजूने गेलं उजव्या असतं तर सगळं गाव पाण्याखाली आलं असतं. बरोबर आहे. म्हणूनच सरकारचे ध्येय धोरण आहे बरं का, गाव पाण्याखाली येता कामा नये. फक्त ना लोक पाण्यात डोळ्यात पाणी आलं तरी चालेल. इकडे बघूया. अरे सर नमस्कार. काय चाललंय? अण्णा आहेत काय? हो. अरे अण्णा म्हणल्या विषय काय, आमच्या वडिलांचं नाव अण्णा आहे पण गावाचं हे काय म्हणताय, काय चाललंय? मस्त काय म्हणतोय गावगाडा? गावगाडा मस्त सुंदर आहे, काय अडचण नाही. काय राव तुमच्याकडे रस्ते काय परिस्थिती आहे? शेतीवाडी काय म्हणते? शेतीवाडी मस्त आहे. जी राहिली आहे ती हा. ठराविक लोकांची ती चांगली चाललेली आहे. पण त्यांची. गावचा विकास चांगला झालाय बऱ्यापैकी. गावचा विकास मस्त झालेला आहे. काठाव
हा? काठावरती गावे नाही, आमच्या आमदार साहेबांनी त्या गावाची प्रगती चांगली केलेली. पण पुढे आता- काही नाव ठेवण्याला काही अर्थ नाही पण बोलायचं. दोन्ही नेमकं कोणाचं जास्त लक्ष आहे खरं सांगायचं. लक्ष म्हणजे कोणाचं म्हणजे प्रश्न हा. सांगा, विचारा हा. कोणाचं म्हणजे कसं. आता बघा ही कोण शिरोर घे ही कोण आंबे गावे हा. टोकाव गावे वंचित राहत नाही ना. नाही राहत. आमच्या साहेबांनी आमचं भरपूर काम केलेली काय आता साहेब प्रत्येक साहेब आहेत खरं वर्ष सांगायचं. साहेब आमचे. वर्ष साहेब. पण मला सांगा जिल्हा परिषदची काय परिस्थिती आहे? आता जिल्हा परिषद आलेले आहेत आमच्या स्वतीताई निवडून. नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं विद्यार्थ्यांना एकदम लांब मस्त जावं आहे, सगळे सुविधा केलेली आहे. काय नाही, गावकऱ्यांचं सगळ्यांचं आमच्या शाळेवर लक्ष आहे. लागतं. फक्त ऍक्सिडेंट विद्यार्थी होते आता ह्या बाहेरच्या गावचे जे प्लॉटिंग झाले नवीन आमच्या हा. इथं घरदार, त्यातले आता नवीन तरुण नवीन विद्यार्थी बरेच आमच्या शाळेमध्ये आहेत. आता पहिलीच्या विद्यार्थ्यांची आमच्या गावात मिरवणूक निघणार आहे. आमच्या गावामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. हो. बर फक्त ऍक्सिडेंट होतात म्हणायचं. ऍक्सिडेंट हे कसं आहे, रस्ता बारीक असल्यामुळे आणि टर्न आहेत रस्त्याला, हा. हे जे टर्निंग आहेत ना, तर हा. ते सरळ केलेले नाहीयेत, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. बरोबर आहे बरोबर. म्हणजे ते तुमची मागणी आहे की ते सरळ झाले ते पाहिजे. सरळ झाले पाहिजे. बरोबर आहे. सरकारने याच्यात लवकरात लवकर लक्ष घातलं पाहिजे. अरे भावा काय चाललंय? नमस्कार नमस्कार. वागल भारी बर का तुमचा. हो, छान. अरे आपला आवड Thank you. मेजर आहेत काय तुम्ही? हो बर काय म्हणतात मी धरतो की राहो हो. काय चाललंय काय म्हणतात? नमस्कार नमस्कार एकदम नमस्कार. मजेत मजेत तब्येत पाणी एकदम बेस्ट. गुटगुटीत त्याची म्हणायचं एकदम काय मस्त. टेन्शन घ्यायचं नाही. काहीच नाही काहीच बरं काय म्हणतोय गावगाडा? गावगाडा असा आहे, हं. गावामध्ये एक जलजीवन योजना आलती हा 6 कोटीची, हा पण त्या योजनेत सगळा घोटाळा झाला. हा हो, म्हणजे 6 त्याच्यावरती कोटी वारंवार तक्रार करून ग्रामपंचायत हे करून सुद्धा अर्ज देऊन काही त्याच्यावरती हा म्हणजे काहीच होत नाही. काहीच होत नाही. बरोबर त्याच्याकडे आपल्याकडे सगळे पुरावे सगळे हा. सगळे त्या योजनेचे मग जे जीवन योजना गेली कुठे नेमकं? सापडतच नाही. सापडतच नाही. सापडतच नाही कुठे गेली. म्हणजे फक्त ती कागदावरच म्हणायचं. कागदावरचे सगळे पाईप वगैरे सगळे डुप्लिकेट लावलेले आहेत, सगळे जॉईंट वगैरे सगळे डुप्लिकेट आहेत. फक्त 6 कोटी आलेले आहेत म्हणे. त्याचा 6 रुपयाचा सापडतच हिशोब नाही 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 कोणाकडे. कुठंच नाही, ग्रामपंचायती का नाही कोणाकडेच नाही. आणि गाव तुमची ग्रामपंचायत तर सुजलम सुपलम मी म्हणते नाही नाही ते सगळं घोटाळायचे. सगळं घोटाळा आहे. तुम्हाला सविस्तर आता मुद्द्यावरती हा, आम्ही सविस्तर सांग. जरा बोल. बोला. मी येतो तिकडून जरा. या. हा सविस्तर तुमचे सविस्तर मुद्दे घेऊ आपण सगळे सविस्तर बोला. हा तुम्ही सारी चिठ्ठीच लिहून आणलेली डायरी. नमस्कार. नमस्कार. माझं नाव निलेश गणपत वांजुळ. हा मी इथला स्थानिक रहिवासी आहे. बरोबर. तर आता सध्याच्या हा म्हणजे आताच्या घडीला आपल्याकडे भरपूर अशा समस्या पण आहे, त्या समस्येवरती निराकरण पण आहे आणि बरोबर. आपल्याकडे त्याला पर्याय पण आहे. तर आता एक थोडेफार मुद्दे मी सांगतो तुम्हाला. तर आधी सगळ्यात- समस्या सांगा मग आपण पर्याय घेऊ. ठीक आहे. यांच्या डोक्यावर सगळ्यात- केसच नाही ठेवायचे. हा. तर सगळ्यात नाही त्याच्यावर अभ्यास करूनच केस हा, घेतली. ती जाऊन द्या मरण द्यावं. सगळ्यात पहिला मुद्दा आहे ना, हे जे वाढतं नागरीकरण आहे म्हणजे हा. थोडक्यात वासात हे जे एमआयडीसी मुळे प्लॉटिंग धारक वगैरे हे प्रमाण वाढल्यामुळे काय झालेलं आहे माहिती का, इथल्या पुढच्या समस्येवरती खूप मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. हा, कारण पंचकृषीमध्ये ना सगळ्यात जास्त क्षेत्र आता बघितलं तर बाबुळसरचं शेतीसाठी उपलब्ध आहे. बरोबर. पण प्लॉटिंग मुळे काय होणार की दिवसेंदिवस प्लॉटिंग क्षेत्र वाढत जाणार, शेतकऱ्यांच्यासाठी पाण्याच्या समस्या येणार, बरोबर. रस्त्याच्या समस्या येणार आणि इथल्या ज्या याच्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधेवरती ताण येणार. हा, समजा आता ही जर आता गावातली घर सध्या 300 घर आहे, हा, तर आता सध्याच्या घडीला एक 4 ते 5 वर्षात ना बाहेरच्या लोकांची संख्या 600 घरांची झालेली आहे. बरोबर मग त्या बरोबर. 600 लोकांचा ताण हा ग्रामपंचायतीवरती येणार, इथल्या बरोबर. पायाभूत सुविधावरती येणार. तर त्याच्यावरती प्रशासनाने म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ग्रामपंचायत हा, किंवा ग्रामस्थ याच्यामध्ये सगळ्यांचा एक खूप मोलाचा वाटा आहे की हे हा. सगळ्यांनी याच्यावरती एक दूरदृष्टिकोन ठेवून पुढचा विचार करून याच्यावरती काहीतरी उपाययोजना राबवल्या बरोबर आहे, पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण आमच्या एक सस्टेनेबल ग्रोथ नावाचा एक शब्द आहे. म्हणजे याला हा. आपण काय म्हणू शकतो की तुम्ही स्वतः विकास करत असताना तुम्ही तुमच्या ही जी तुमची ग्रामपंचायत असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, तुम्ही तुमचा स्वतःचा विकास करत असताना तुम्ही तुमच्या पिढीला काय देताय. बरोबर समजा आहे. तुम्ही प्लॉटिंग करते, तुम्ही जमीन विकता, पण पुढच्या पिढीला काय भेटते याच्यातून. बरोबर आहे. हा. हेच पुढची जरी- पिढी तर वंचितच होणार आहे. हा, तर हेच जर इथं जर हा. एमआयडीसी आली असती, काही हा. दिवसापूर्वी रस्ते आले असते, पाईपलाईन आले असते, तर याच्यातून शेतीची ग्रोथ झाली असती. बरोबर इथून आहे. व्यवसायाच्या संधी असू द्या, नोकरीच्या संधी असू द्या, ह्या जास्त प्रमाणात भेटल्या असतात. बरोबर आहे. एमआयडीसी मुळे फक्त ठराविक लोकांचाच फायदा झालेला आहे. हा, हे जे ठराविक राजकारणी आहे, कोणत्या पक्षाचे नेते, यांनी यांचा फक्त स्वतःचा विकास करून त्यांच्या पाहुण्यारावांचा विकास केलेला आहे. बरोबर आहे. सर्वसामान्यांना फायदा नाही हा, झाला जी म्हणून. सायकलवरती हिंडत होती त्यांनी आज कंपन्या टाकल्यात आणि बरोबर. इथला जो मूळ शेतकरी आहे तो वंचित राहिला ना. बरोबर आहे. म्हणजे ज्याची जमिनी गेल्यात ना तो आज त्याला नोकरी नाही. 15,000 नोकरीवरती, हा, आणि ज्यांच्या जमिनी गेल्या नाही ती लोक त्यांचे पाहुणे रावळे बाहेर येऊन त्यांनी कंपन्या टाकल्या. बरोबर बरोबर म्हणजे ही कुठेतरी एक दरी निर्माण झालेली आहे. बरोबर बरोबर. करोडोंचा
करोडांचा जवळजवळ ट्रान्झॅक्शन, करोडांच्या जवळजवळ व्यवसाय इथं उभारीच गेलेले म्हणजे मला जर त्या कंपनीत काम करायचं म्हणलं तर मला कुणाचा तरी वरद हस्ती ठेवावं लागतो तुम्ही त्याच्यावरती. शिरूरपासून सणसवाडी पर्यंत गेले ना, तुमचं आधार हा. कार्ड दाखवलं ना, हे पंचकृषीचं तुम्हाला कामाला घेत नाही, ते म्हणतात की हा. लोकलचं घेत नाही. हा. आणि एक नियम आहे, एक ना स्थानिक लोकांना रोजगार या योजनेअंतर्गत तुम्हाला 80% लोकांना इथं कामाला ठेवायला लागतं. बरोबर बरोबर. ही जी ह्या योजनेअंतर्गत, पण तसं हा. इथं होत नाहीये. हा. हे स्थानिकांना डावललं जाते, काही ठराविक स्थानिकांना पुढे घेऊन पुढे जातात. बरं, माझं काय म्हणणं आहे, वैयक्तिक काय आपलं कुणाच्या वरती रोष नाही. बरोबर आहे. विकास सगळ्यांचा व्हावा. हे बघा, व्यवसाय करणं, नोकरी करणं हा सगळ्यांचा एक फंडामेंटल राईट. बरोबर आहे. तुम्ही कुठं राहायचं, तुम्ही काय व्यवसाय करायचा ना, हे तुमचं संविधानाने आपल्याला आता अधिकार सगळ्यात दिलेला महत्वाचं एक सगळ्यात मेन मुद्दा सांगतो, संविधान. बऱ्याच आता काय झालेले, फक्त व्हॉट्सअप, सोशल मीडिया याच्यातून काय झालेले, लोक फक्त रील बघतात सेकंदाची, बरोबर त्याच्यातून त्याच्या मेंदूमध्ये सेव काहीच राहत नाही. तर बरोबर त्याच्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे. तर पुस्तक आधी कोणतं वाचायचं असेल ना, तर संविधान वाचावं. मी तर म्हणतो, बरोबर बरोबर तुमच्या मनात, आता माझ्या मनात कसलीच भीती नाही. मी काही दिवसापूर्वी घाबरत होतो, पण बरोबर. आता मला कशाची भीती नाही. मी बरोबर. संविधान वाचलेलं आहे. दादा मी मला फक्त एक प्रश्न आहे दादा. संविधानाचा मुद्दा बरोबर आहे, संविधान वाचले त्यानंतर भीती राहत नाही. पण आता तुम्ही म्हणता इथं लोकल पोरांना नोकऱ्या नाहीत, बरोबर. मग आपल्या लोकल पोरांनी करायचं काय, नोकऱ्या नाहीत बघा. सध्याची जी तरुण पिढी आहे ना, हम्म. ती अंमली पदार्थ म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने हे मार्गाने गेलेली आहे. तर हा. त्याला त्याच्यातून जर बाहेर काढायचं म्हणलं ना, हम्म. हे तुमची समाज व्यवस्था, हा हो, समाज झालं, प्रशासन असू द्या, तुमच्या स्थानिक पातळीवरचं किंवा तुमचं पोलीस प्रशासन असू द्या, तर यांनी वेळोवेळी वेगळी शिबिरं राबवली पाहिजे. बरोबर. यांनी त्यांना वेळोवेळी त्यांना हा. मार्गदर्शन केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने तुमची प्रकरणं दाबली गेली ना, तर बरोबर. ती शेवटी त्यानंतर उद्यासच येणार. बरोबर आहे. आता हेच बघा ना, नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या ना तर ते सामान्य असतातच कधी बी. आता लोकांना बोलायला गेलं की काही लोक काय म्हणतात, आपल्या पोरांना काम करायची कंटाळा येतात. पण ठीक आहे, 1-2 जणांना येतील, पण सगळ्यांना नाही ना येत. प्रत्येकालाच काही घरी सोन्याचा चमचा नाही ना, किंवा आयतं मिळत नाही ना. आपल्या पोरांना रोजगार नाही, मग अशी एक लोकांची ग्रोथ झाली का आपली पोरं कामं नाही करत. नाही, त्या काही प्रमाणात आहे ना, ते मुलांना चुकीच्या सवयी लावलेल्या आहे. काही ठराविक जे राजकारणी आहेत ना, स्वतःच्या फायद्यासाठी आहे ना, ते लोकांचा गैरवापर करून घेतात. त्यांना ते हिप्नोटाईज केलेलं आहे. त्यांचं असं ते एक हे केलेलं आहे त्यांना, की दाखवलेलं आहे की बाबा असं काय नाही. पण प्रत्येकाचा एक हक्क आहे, तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकता, नोकरी करू शकता. तुम्हाला काही कुणाची हांजी करायची किंवा तुम्हाला काही कुणाचं लालचीपणा घ्यायचं काही कारण बरोबर. नाही असं. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं सांगायचं, राजकारणाचे काही मुद्दे असतील, तरुणांचे मुद्दे असतील, हे फक्त राजकारणापुरतेच मर्यादित आहेत का? हे बघा, राजकारण इलेक्शन जेव्हा येतं तेव्हा म्हणतात आपल्या पोरांना रोजगार नाही, बाहेरची इथं आली नाही पाहिजेत. आणि इलेक्शन संपलं की मग बाहेरची काय इथं येत आहेत, हा मुद्दा परत का लावून नाही धरत? नाही काय होतं, राजकारणी काय करतात माहितीये का, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी फक्त स्थानिकांचा वापर करून घेतात. हा, हे बघा, ग्रामपंचायत असू द्या, तुमचं जिल्हा परिषद, पंचायत समिती असू द्या, हा. आमदारकी असू द्या, खासदारकी असू द्या, बाजार समिती, ह्या मतदानाला फक्त तुमच्या विचारां, तुमचा फक्त मतदानाचा फायदा बघितला जातो. हा. त्या कोणत्याच राजकारणाला असं वाटत नाही की ह्या माणसाचा फायदा व्हावा आणि त्याने त्याच्या स्वतःच्या कष्टाने त्याच्या पायावरती उभं राहावं, असं कोणत्याच नेत्याला वाटत नाही. आता बरोबर. ठीक आहे, तो राजकारणाचा एक भाग आहे, पण माझं काय म्हणणं आहे, तो जर उभा राहिला तर मग यांची झेंडे कोण घेणार? माझं काय म्हणणं आहे, प्रत्येक नागरिकाने ना स्वतः सक्षम झालं पाहिजे, हा. स्वतः अभ्यास केला पाहिजे, स्वतःचा विकास त्याचं त्याने बघितलं पाहिजे. हा. ह्या गोष्टीला कसल्या बुलथापाला आणि कसल्या या आश्वासनानं बळी नाही पडलं पाहिजे. रांजणगाव मध्ये आणि किती प्रत्येकाचा MIDC असतील? कंपन्या भरपूर यामध्ये बरोबर. जवळजवळ 800-900च्या आसपास बरं, कंपन्या आहेत. 800-900. खरं सांगा, आपली पोरं किती कामाला असतील? आपली पोरं कामाला आहे, पण असं त्यांचं काही एक टक्के किती प्रमाण असेल फक्त? नाही, काय होतं, व्यवसाय असू द्या छोटे मोठे किंवा नोकरीच्या मार्गातून पैसे भेटतात, पण असं काही फिक्स किंवा परमनंट असं काही जास्त प्रमाण नाहीये म्हणजे लोकांची. आपली पोरं लय कमीत म्हणायची. नाही खूप, म्हणजे इथं काय हा. झालेलं आहे, जमिनी गेल्यात कारेगाव, बाबुडसर किंवा काय हा, डोकसांगली, तुमच्या गेल्या. कारेगाव, हा. पण याचा फायदा आहे ना बाहेरच्यांना झाला म्हणायचं. इथल्या स्थानिक नेत्यांना आणि बाहेरच्या लोकांनी जास्त करून घेतलेलं आहे. बरोबर बरोबर. असं झालेलं आहे आणि ते बरोबर. डावललं जातं इथं कुठेतरी स्थानिकांना. तर मला एक विचारायचंय फक्त तुम्हाला, तुम्ही मग 6 कोटीचा उल्लेख केला जलजीवन योजनेसाठी. तर 6 कोटीचा जर तुम्हाला 6 रुपयाचा हिशोब जर विचारता येत नसेल, म्हणजे दिला नसेल, तर तुम्ही मीडिया त्याच्यात कुठं दखल दिली का? हो, आम्ही सगळं ग्रामपंचायतीला अर्ज वगैरे केलेले आहेत. हा. आमच्याकडे पुरावे आहेत, ग्रामसेवकांना वगैरे वारंवार सांगितलेले. हे जे हा. आहेत यांनी सगळं डॉक्युमेंटची कारवाई केलेली आहे. यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट हे सगळे इकडे पूर्ण- थोडं माईक जवळ धरा. हा. हा, हा, त्याच्यानंतर असं आहे, आता हे पाणी आमच्या गावात हा, जिथं जी आम्ही जलजीवनची विहीर खोदली, हा. समजा इथनं आमच्यापासून काही दूर अंतरावरती, बरं. तिथं विहिरीला पाणी आहे. सगळं असूनही आमच्या इथं पाणी येत नाही. हा. 3 ते 4 दिवसातनं, कधी आठवड्यातनं 1 दिवस पाणी येतं. ते पण आत्ता बी? आत्ता बी हा. तिकडे एवढं पाणी असून सुद्धा, म्हणजे हा. ही पूर्ण जलजीवन योजना पूर्ण फेल झालेली आहे. बरं, आणि- जलजीवन योजना जी विहीर खोदली तिला पाणी आहे का? तिला
भरपूर पाणी तिथं पण ते पाणी निघत नाही म्हणाले. पाणी इकडे येताना ते पाईपलाईन वगैरे सगळे डुप्लिकेट आहेत, म्हणजे ते जॉईंट वगैरे दिलेले आहेत, जास्त लोड दिला की ते फुटतात आणि ते कसले नाही. आम्ही पूर्ण त्याचा आमच्याकडे फोटो आहे, सगळं डॉक्युमेंट आहे, पण त्याच्यावरती कोणीही कारवाई करत नाही. ते पूर्ण ती योजना पूर्ण भ्रष्ट आहे, म्हणजे ती कुठे हा. डायरेक्ट पाण्यातच गेलेली पाईपलाईन त्याच्याविषयी हे बोलतील यांच्याकडे काय काय डॉक्युमेंट बोला. मुळात आहे ना हा. जल जीवन ही जी योजना आहे ना हा. ही पूर्ण देशामध्ये राबवली ही केंद्र सरकारची हम्म. योजना आहे. जल जीवन योजनेचा उद्देश असा आहे की हर घर जल योजना म्हणजे गाव तुमचं- समृद्ध हा, झालं पाहिजे. तुमचं समजा जे गाव आहे त्या गावामध्ये समजा एखादी लांब वस्ती आहे, त्या हा. जो कडेकोपऱ्यात जो माणूस व्यक्ती राहतोय त्याचं घर आहे ना तर त्या ठिकाणी पाणी पोहोचवायचं बरोबर. हा त्या उद्देश योजनेचा उद्देश आहे की जिथं पाणी पोहोचणार नाही तिथं तुम्ही पाणी द्यायचं हा योजनेचा तो उद्देश आहे. हम्म. तर तो उद्देश इथं सफल झालेला नाहीये आणि जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाली हे काम चालू आहे. एकदम बोगस पद्धतीने काम चालू आहे. हे म्हणायला 5 कोटी आहे, बोलायची खोटी पण 5 कोटी हा. म्हणायला फक्त 5 कोटी. हे 5 कोटीचं काम नाही, हे जास्तीत जास्त 1.5 ते 2 कोटी पर्यंत काम वांबळलेलं आहे. इथं हा. काय कसलं डुप्लिकेट प्रकारचे जॉईंट दिलेले आणि हे आम्ही उघडकीस आणलेले. हे जे हा. जबाबदार अधिकारी आहे ना माझं तर डायरेक्ट समोर थेट आरोप डायरेक्ट हे जे जबाबदार अधिकारी आहे हा. तुमचे बांधकाम जे डेप्युटी इंजिनियर वगैरे जे हा. आहे ना हे यांचं याच्यावरती काहीतरी आर्थिक काहीतरी आर्थिक संबंध आहे. कारण वेळोवेळी आम्ही त्यांना फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले, त्यांना समस्या पाठवल्या, परंतु त्यांनी कसल्याही प्रकारच्या याच्यावरती निराकरण केलेलं नाही. येतो जातो ग्रामसभेला म्हणजे विशेष उडवीची उडवडवीची उत्तर द्यायचं. परत तो कॉन्ट्रॅक्टर आणि जो संबंधित जो डेप्युटी ते एकाच गाडीत येतात, त्यांना आम्ही काय बोलवली एकाच गाडीत येतात. तर कोणताही कॉन्ट्रॅक्टर हा सरकारी बरोबर आहे. अधिकाऱ्याच्या डिझेलला पैसे हा. नसतात. नाही जे तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा हा, असू द्या. बरोबर म्हणजे आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही लोकांच्या समस्या आहे ना हे तुम्हाला पगार कशाचा भेटतो बरोबर सरकार, आहे. तुम्ही लोकांची कामं काम करायला करण्यासाठी किंवा तुमच्यावरतीचं तर ते तुम्ही काम प्रॉपर झालं पाहिजे. बरोबर. तुम्ही जर हे लोकांना तुम्ही आता पाण्याची सुविधा ही फक्त या गावठाण परिसरामध्ये यांनी नकाशामध्ये काय दाखवलंय, नकाशामध्ये असं दाखवलं की गावठाणमध्ये नवीन पाईपलाईन आहे. ऍक्च्युअल मध्ये ते काय म्हणतात की पाईपलाईन नाही, घडीत म्हणतात आहेत, घडीत म्हणतात नाही. वेगवेगळी उडवडीची उत्तर द्यायची, नकाशे प्रॉपर नाही यांचं किंवा काय म्हणजे जी तुमची जी समिती स्थापन त्या समिती मार्फत पण कसली कारवाई केली बरोबर आहे. म्हणजे यांचे आधी नकाशे सगळ्यात महत्वाचे असते. नकाशा ते महत्वाचं नाही, उडवीची उत्तर द्यायची. म्हणजे जनतेला किती त्रास देत हे बघतोय आपण. इकडे जा. अजून सांगतो, हा. आमच्या गावामध्ये आमचं आराध्य दैवत आहे श्री भैरवनाथ मंदिर. हा. त्या मंदिरामध्ये आम्ही खर्चानी झाडे लावली होती. हा. परत आमच्या गावचे सरपंच त्यांच्या हस्ते पण झाडे गेली होती, हा. पण ती पूर्ण झाडे पाण्याअभावी जळून गेली. गेली. हा, जळून बरोबर. गेली. त्या झाडांना पाणी भेटलं नाही. एवढी योजना असून गावात एवढं हे असून सुद्धा आहे, हा. म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा जे नाही. आराध्य दैवत आहे ज्याच्या स्पर्शी काही पण झालं, कोणाची गाडी आली, एक मिनिट कोणाचं- माईक असं धरा. हा. काही जर असेल तर आम्ही त्या ठिकाणी जातो, हम्म. ते देवाचे हे करतो, देवाला पूजा करतो. पण ते देवाकडं जे आम्ही झाडं लावली किंवा आमचे सरपंचांनी लावली त्या झाडांची सुद्धा निगा राखण्यासाठी तिथं पाण्याची आजपर्यंत सुविधा झाली नाही. ती पूर्ण झाडे जळून गेली. पण ही स्कीम चांगली ना, दर पावसाळ्यात झाडे लावायची. ती झाडे येत नाही. पण फायदा काय, ही हा. अशी एवढ्या मोठ्या जल योजना आणायच्या आणि जर देवाला झाडं जगू शकत नाही, माणसाला पाणी नाही, तर काय अशा योजनांचा फायदा? बरोबर आहे, बरोबर आहे. देवाच्याच फसली झाडं जगू शकत नाही, माणसांचं काय. इकडे विचारूया. हो का हो एवढं टेन्शन मध्ये बस. हा, टेन्शन घेऊ नका थांबा. काय म्हणतात तुम्ही पुढं यांचा मुद्दा मांडला ना आपण बघा. हा. नमस्कार, नमस्कार मी नमस्कार. शिवाजी शिंदे. हा. शासनाने ज्या स्कीमा फक्त डिक्लेअर केल्यात का काही समजेना. हा. पानंद रस्त्याची योजना बावनकुळे साहेबांनी डिक्लेअर केली. हा. आमच्याकडे अजूनही पानंद रस्ते झाले नाही, शिवीर रस्ते झाले नाहीत. हा. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथून बाबळेश्वर मध्ये बांबाड्याला 100 मुलं जातात. हा. रस्त्याची इतकी बेकारी की पाऊस काळात पोरं बंद होतात शाळेत जायची. हा. पावसाळ्यात पोरं बंद. हा, हा. तसंच इकडं रांजण कारेगावला जाणारा रोड, हा. रहदारी वाढली, ऍक्सिडेंट होतात. हा. त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना शासनाने कराव्यात. बरोबर बरोबर. म्हणजे पावसाळा झाला की शाळा, पोरांची शाळा बंद. हो. आणि बावनकुळे साहेब योजना आणतात. हा. म्हणजे तुम्हाला मला एक सांगा, हे खरं उत्तर सांगा. हे जेवढे बॅनर वरती खर्च करतायत तेवढा जनतेवरती खरंच पैसा खर्च करतात. कशाचं काय, फक्त बॅनरबाजी आहे हा. आणि पेपरबाजी. ही योजना 100 रुपये तुमचं अमुक होईल, तर मग कुठं प्रत्यक्षात हा. काहीच नाही. आता यांनी लाडकी बहीण आणली, बंद झाले पैसे. हा, बहीण बंद झाली. पण लाडका दाजी सुखी का आज? काय चुकी तेव्हा हा. दारूच पितो संध्याकाळचा. दारूच पितोय संध्याकाळ. दारू पण महाग झाली. मग हा, कसं तरी घर चालवायचं म्हणून. पण मला खरंच सांगा, गावचा विकास वाटतोय का विकास झाल्याचा? गावचा विकास प्रायमरी योजना हे आहेत ना, हा. त्या झाले भागले. समजा आता पाणी येतंय आम्हाला पण पिण्यापुरतं, पण जे काय आमच्या अपेक्षा त्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं बाबा नोकऱ्या नाहीत हा, मुलांना, बरोबर. तुमची जागा असून तुमच्या पोरांना नोकऱ्या नाही. नोकऱ्या नाहीत. हा.
परत उद्योगधंद्याला चालना मिळाला इथं, हा. कारण की ते म्हणल्याप्रमाणे हा. जनधाडक्यांनी सगळं दौडपशाही केलेली आहे. बरोबर 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 त्यामुळं छोटे मोठे कार्यकर्ते वंचित झाले सगळ्या बरोबर. गोष्टी. छोटे मोठे कार्यकर्ते वंचित झाले. तुमची मागणी आहे की रस्ते व्हायला पाहिजेत चांगले, अरुंद रस्ते आहेत, ते रुंद झाले तर तुम्हालाही फायदा होईल. एकंदरीत इकडे विचारूया. अरे या की राव, पुढे या की. काय म्हणताय, काय चाललंय, काय काय म्हणते शेतीवाडी? शेती आता पावसाची वाट पाहतोय. हा, काय शेतात? शेतात काहीच नाही, आता नांगरून पाळ्या घालून पडल्यात. हो, बरं, पाण्याचं कसं नियोजन असते? नाही पाणी जेव्हा पाऊस येईल तेव्हा शेती चालू होती इथे. हा, हो, तोपर्यंत शेती नाही. तोवर पाणी नाही. नाही इथं तोपर्यंत कॅनल आहे, त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. काहीच फायदा नाही शेती फक्त म्हणायला कॅनल गेला. म्हणायला आणि canal. जर कॅनल वरून गेला असता तर गाव समृद्ध झाला असतं. 100% समृद्ध झालं. मला सांगा, इथं एवढे मातब्बर नेते आहेत, हा. तरी बघतात का तुमच्याकडे? नाही नाही, एक फक्त इलेक्शन झाल्यावर जाऊ द्या, हा इलेक्शन आल्यावर जाऊ द्या, हा इलेक्शन झाल्यावर बघतायत का कधी? नाही नाही, कधीच नाही येत, परत येतच नाही. हा. इलेक्शनलाच येतात, परत 5 वर्षांनीच गावात येतात. परत 5 वर्षांनी. गावात, हा. आता कधी आले उणी वाटतंय का एवढे? नाही नाही नाही, कधीच नाही आले. कधी नाही. नाही. जनता जगली काय, नाही, गेली काय? जनता मेली काय, जगली काय, कोण उपाशी, कोण हे, काही त्यांना हा. काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. 5 वर्ष तुम्ही एकदा मतदान मागायचं, पैसे वाटायचे, दारू वाटायची लहान लहान पोरांना हा. आणि निघून जायचं. बरोबर आहे, बरोबर. पोरांना नको ती व्यसन लावून. हा, नको ती व्यसने लावून. बरोबर बरोबर. हो. पण आता मला सांगा, तुम्ही शेती करता, हा. खरंच वाटतंय का हो शेतीत परवडत नाही, आहे? काहीच नाही नाही हा? नाही नाही, काहीच आता नाही. जर यांनी कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना फायदा होईल. हा, थोडाफार आधार मिळेल शेतकऱ्यांना, हा. थोडाफार, पण ते फक्त कागदावरच राहतात, ते हा. खालीपर्यंत काही येत नाही शेतकऱ्यांपर्यंत. बरोबर बरोबर. हो. पण मला सांगा, मंत्र्यांना खासदारांना कुठले निकष नसतात, मग शेतकऱ्याची कर्जमाफी करायची म्हणलं एवढे निकष का लावले जातात? आता प्रश्न पडतोय का कधी? 100% पडतो. हा. बरोबर ना. त्यांना पेन्शन आहे, हा. खासदार आमदारांना पेन्शन आहे, त्यांना गाड्या सरकारी आहे, त्यांना हा. घर राहायला घर सरकारी. शेतकऱ्यांकडे काय आहे? बरोबर आहे, आज बरोबर. शेतकरी खायला महाग झालाय. आज तुमच्या गावची काय परिस्थिती? आज आमच्या गावची अशी परिस्थिती की शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी कुठे? कुठं प्यायला पाणी? आज प्यायला पाणी नाही इथे. मग कसं भागवता जी तुम्ही? योजना झाली 8 दिवसातून पाणी येतं, टँकर कोणी त्याच्या टँकर आणतात, अशी चालू आहे सध्या. म्हणजे सो खर्च टँकर हा, 100 करतात टँकर आणून. आणि 6 कोटीची योजना आलेली ती कुठे? ती काय, ती कशी पुढे गेली, कशी गेली, काय त्यांनाच माहिती म्हणजे आहे. जनतेच्या खुले आम दिवसा डोळ्यात माती टाकतात माती हे. माती टाकलेली. आणि जनतेने प्रश्न विचारायचे की जनता नाही, गुन्हेगार. हा गुन्हेगार. मग त्यांचे असतात ना पाठीमागचे पाठी राखे, मग रात्रीचं कुठेतरी अडवायचं, दांडके टाकायचे. हा, हो, म्हणजे मुकाटे म्हणजे तोंडात घास पाठीत बुक्का असं बुक्का, झालं. हो बरोबर. म्हणजे जगायचं म्हणून जगायचं जगायचं म्हणायचं. म्हणून जगायचं. बरोबर बरोबर. हो. आणि हे तर म्हणतात भ्रष्टाचार मुक्त झालंय, भ्रष्टाचार मुक्त, भ्रष्टाचार मुक्त नाही, भ्रष्टाचार युक्त झालं. भ्रष्टाचार युक्त. हो. पण आता हे 6 कोटीचे वगैरे एवढ्याले फ्रॉड होतात दिवसाढवळ्या, तुम्ही असं मीडियात वगैरे सांगत नाही का? कोण येतच नाही? नाही, कोण येते? आणि काय आले, 2 विधानसभेच्या मधलं सापडलेलं, कचऱ्यात सापडलेलं गाव, इकडं शिरूर, इकडं आंबेगाव, हे शेवटचं गाव आंबेगावला. हा. तिकडे परत कोणाचंच काही पुटरायचं लक्ष नाही, गावात काय चाललंय, हा, काय म्हणजे नाही. याला वाटतंय केव्हा येईल. त्याला वाटतं हे येते, हा. असे सापडले, असं कचरा सापडलं. अजून आमची मुलांना जायला, शाळेत जायला रस्ते नाहीये. हा. शिक्षणाचं हाल. आणि आपण तर 21व्या शतकात आलोय पहा. हा, अजून बघ 21व्या शतकात अजून रस्ता नाही जायला, हा. म्हणजे पायी चालता येत नाही पावसाळ्यात. बर, दादांना विचार. दादा, पाण्याचं नाही, तुम्ही नाही. अरे का हो? ते जाऊन द्या, मरू द्या. नाही नाही, जाऊन द्या, मरू द्या. आपल्याला त्याचं काय घेणं नाही. तब्येत पाणी काय म्हणते? बरे बरे घरदार काय म्हणते? बरं व्यवस्थित बर, काय चाललंय? लाडका दाजी काय म्हणतोय? काय व्यवस्थित आहे? लई टेन्शन दिसतंय. अख्ख्या गावाचं टेन्शन तुम्हीच घेतलंय का? नाही नाही मग अरे काय चाललंय? बाकी काय चाललंय? व्यवस्थित आहे. राजकारण काय म्हणते? राजकारण काही खराब झालेलं आहे गावात. सारं खराब झालंय. हा. काय पहिलं दिवस आठवत्यात काय? नाही नाही नाही? काही खराब आहे सगळं वातावरण. सगळं खराब आहे. हा. जरा दूषित झाल्यासारखं वाटतंय का? दूषितच झालेलं आहे सगळं. म्हणजे ह्यो वाटतोय, ते येतोय, त्याला वाटतंय, ह्यो येतोय. बरोबर आहे. नेमकं मतदान मागायला कोण येतं? मतदान म्हणजे कशाचं कोण आता निवडणुका आल्या समजा, तर नेते येतात का गावात? येतात ना गावात आणि मतदानापुरते. निवडून गेल्यावर? नाही येत ना. निवडून गेल्यावर नाही. नाही येत. बरं, पाण्याचा काय प्रॉब्लेम, अडचणी? पाणीच नाही आमच्या गावाला. मग प्यायचं ते कसं भागवता? शेतीचं कसं भागवता? शेती जेवढं आहे तेवढ्यातच बागवायचं. म्हणजे किती एकर शेती तुम्हाला? 4-2 एकर आहे. 4-2. काय आहे शेती? आता सध्या काहीच नाही. काहीच नाही. काही म्हणजे पाणी नसल्यामुळे काही नाही का? पाणी नसल्यामुळं बरोबर. काय म्हणजे आमच्या गावात अनधिकृत प्लॉटिंग झालंय, त्याच्यात बोर झाले, 10 एकर झालं, त्याच्यात 1000 गुंठे पडले, त्याच्यात 1000 बोर झाले. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. म्हणजे अधिकृत बांधकाम ते करून, अधिकृत बांधकाम. हा, त्यांनी बोर वगैरे घ्यायचं, शेतकऱ्याला काय नाही.
इथल्या तरुणांना रोजगार नाही. काहीच नाही. तरुणांनी काय करायचं, ज्याचा बोर घ्यायचा असेल त्याचे पैसे घ्यायचे थोडेफार. हा हा? बरोबर बरोबर. एक बोर घ्यायचा म्हणलं तर 20,000 रुपये घेतात गावातले तरुण. हा कशासाठी? मी घेऊन देतो. दंडीलशाही करायची, दडपशाही करायची. हा माझ्या माग हाय, माझ्या माग तोय. हा. मी बोर घेऊन म्हणजे देतो. सर्वसामान्य जनतेला बोर घ्यायचं म्हणलं तरी एवढी पाचरे. आधी यांना 20,000 रुपये द्यायचे. हा द्यायची. हा मग यांनी बोर यांच्या घ्यायची. घामाची कमवायची नाही. कमवायचे नाही. रात्रीचं काय करायचं, हा दारू प्यायची, हा. एमडी वगैरे आमच्या गावात भरपूर चालू आहे. बरोबर. पण जर ते एखादा म्हणला मी बोर घेऊन देतो, त्याला जर म्हणलं मी माझ्या पद्धतीने घेतो, ते पैसे घेतो आणि पसार होतो, परत दिसत पण नाही तिथं. पण त्याला ते पैसे जात्यात, बोर नाही, काहीच नाही. आमचा ग्रामसभेत ठराव आहे, हा प्लॉटिंग मध्ये बोर घ्यायचा नाही, अनधिकृत बांधकाम नाही. हा पण ते रात्रीचे घेतात पैसे घेऊन, रात्रीची घेतात. पैसे घेऊन. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे सारा सुरीचा बाजार फक्त दिसतय पण दिसत नसल्यासारखं करायचं. ते वरिष्ठांचा हात आहे त्यांच्यावर ना. हा बोरला विरोध केला तरी घ्यायचे. ग्रामसभेतच ठराव आहे आमचा ग्रामस्थांचा. हा मग जनता बोलत नाही का काही? जनता बोलते पण ते 4-2 लोकच बोलतात ना. हा बरोबर हा. बरोबर. हा अध्यक्ष आहेत. हा तंटमुक्ती. बरोबर बरोबर. म्हणजे टंटामुक्ती अध्यक्ष आहेत पण इथला जुगाडच काही सुटा नाही तुम्हाला. नाही पैसे घेऊन करतात ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे बघितलं का टंटा मुद्दे अध्यक्ष म्हणजे काय असतो की टंट होऊ नये म्हणून. पण बघितलं का किती मोठी शोकांतिका आहे. बोरला विरोध असताना, शेतकऱ्यांसाठी इथं असताना अधिकृत जे बोर आहेत जे चुकीचे बोर होत आहेत, अनाकृत आहेत, तिथं जर बोर घेतले तर किती त्रास होतोय. आज जनतेला पिण्याचं पाणी नाही. आज दादांना विचारूया. इकडे दादा नमस्कार. कोणाला हॅलो. हो नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही बरं लय निवांत बसलात राव तुम्ही. निवांत. माझं ऍक्सिडेंट झाल्यामुळे जरा कंबर दुखत होतो त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कशाने? काय रोडला चालू होता. ह्या रस्त्याला तुमचा ऍक्सिडेंट झाला? एक जण जागेवर खाला झाला, हो एकाच्या टांगड्या गेल्या आणि आमचं कंबर गुडघं. नशीब कुठं डोक्याला वगैरे मार नाही लागला. नाही आणि कस काय झालं म्हणजे? काय कुठून आली सकाळच्या बारी देवदर्शन करून बसलो होतो तिथं, बाकडं होतं, बाकड्यावर बसलो आणि ते झालं. बाकड्यावर बसताना आली का? डायरेक्ट रस्ता सोडून आली ना गाडी रोडच्या कडेला. म्हणजे एवढा धोका आहे म्हणायचं तिथं. बसू शकत सुरांग नाही. बरोबर आहे. म्हणजे एखादं किती निर्दयपणा बघितला पाहिजे सरकारचा. एखाद्याच्या जीवाशी रोज खेळणं आपण, लाखो जनतेशी खेळतोय आपण आणि विचार सुद्धा करवत नाही माणसाला. आज बघा ना सुदैवाने ते आपलेच आहेत पण आज त्यांच्या शरीरावरून निभावलंय. डोक्याला वगैरे काही झालं असतं तर विचार केला पाहिजे. विचार हा सुद्धा केला नाही की आम्हाला लागले का काय कुठं गेलं त्याचा पर्यंत आतापर्यंत कोणी विचार केला नाही. काहीच नाही. कोण आम्हाला त्याचीच दक्षता त्यांनी घेतली कसली नाही. उलट त्यांच्या गाड्या आपोआप लोकांनी उचलून नेल्या आणि इकडून येणारी गाडी इकडे दाखवली उलटी. पंचनामा असं करून त्यांनी ते केलं. म्हणजे चुकीचा पंचनामा केला. पंचनामा बरोबर बरोबर. म्हणजे जनताच त्याच्या विरोधात ठरती म्हणायचं. जनताच गुन्हेगार ठरती म्हणायचं. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला सरकारी काही योजना किंवा हॉस्पिटल मोफत झालं नाही? नाही काहीच नाही. आमच्याच घरच्यांनी 4,000 रुपये खर्च केलं आणि आणलं घरी, कारण कुवत नाही एवढं आमचा खर्च करण्याची. दुसरा होता एक जागेवर गेला, एक तर टांगड्या मोडून अजून आहे, चलतोय आता थोडा, पण काहीच करता येत नाही. त्यालाही काही मिळालं नाही, मला काही मिळालं नाही. अजून 4 जण होता आम्ही, त्यापैकी एक जागेवर गेला. 4 जण होतात. एक तुमचे मित्र, एक आम्ही बरोबर एकाच वर्गातले होतो. बसलो आम्ही तिथं, असं देवदर्शन करून बसलो होतो आपण. बरोबर बरोबर. किती वाईट दुर्दैवाची गोष्ट झाली बघितलं का. 4 जणातलं एक गेलं आणि मदत तर काय मिळालं नाही. पण सरकारने एवढी एक विनंती, जनतेच्या जीवाशी खेळू नाही. आपण बाबूसर खुर्दमध्ये आहोत आणि अधिकृत जागा सुद्धा नसताना बोर घेत आहेत. किती चुकीचं आहे. जनतेचं लक्ष बघितलं पाहिजे. जनता मज बोलते पण जनता बोलली की गुन्हेगार ठरते, याचा विचार केला पाहिजे. आज आपण डायरेक्ट प्रत्यक्षात ज्यांचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांना भेटलो होतो. बोला बोला काय म्हणता, काय प्रश्न आहे तुमच्या मनात? शासनाचे आहे ना, दोन्ही शासनाचे, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या भरपूर योजना असतात. परंतु समस्या अशी आहे की आमच्या गावाला ग्रामरोजगार सेवकच नाही. त्याच्यामुळे नागरिकांचा प्रश्न ग्रामसेवकच नाही. ग्रामरोजगार सेवक राम रोजगार सेवक नाही. त्याच्यामुळे आता सगळं झाले म्हणजे
ऑनलाईन झाले सगळे. हा ऑनलाईन म्हणलं कोणतरी सेवक पाहिजे ना. बरोबर आहे सेवकच जनतेला नाही. सांगायला पाहिजे हा ना. सांगायलाच पाहिजे. मग हा. फक्त ग्रामरोजगार सेवक हे पदच नाही येतं म्हणजे हा भरलंच नाही आतापर्यंत कोणी कधीच शासनाचं नाही भरला भरलंच नाही, पदच नाही हा. भरलं गेलं. त्याच्यामुळे खूप योजना आहे शेतकऱ्यांच्या पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही पोहोचत नाही. शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या सर्व आर्थिक शेतकऱ्यांना ऑनलाईन समजतं असं नाही होत. कोणालाच नाही समजत हो सगळं. आणि ते सगळं याच्यात आहे, काय म्हणतात त्याला ते हा. ऑनलाईन मध्ये ई केवायसी ई आमक ई मध्ये हो. येतं. हो तर सारं ते काय- ई मध्ये सारं ई ई- हा, चाललंय. ई मध्ये हा, ते काय समजत नाही. त्याच्यामुळे खूप खूप योजना आहे शासनाच्या, हा. पण ते पोहोचत नाही गोरगरिबांपर्यंत. बरोबर बरोबर तर ते- सगळ्या योजना म्हणजे फक्त म्हणायला योजना आहेत त्या सर्वसामान्यांना फायदा घेता येत नाही. पोहोचतच नाही ना. ते हा. माणूसच नाही म्हणलं तिथपर्यंत जातच नाही ना ते. बरं सरकारी अधिकारी असे वागतात की जसं काही त्यांच्या घरातूनच जाते. शेवटी याला हे मानधन भेटतच ना त्या जे हा. कोण पदं आहेत, पण कुणी भरतच नाही ती जागा. पण असं जनतेची समजूतपणाने वागतात का? नाही ते आता त्यांना वागण्याची समजूतपणे ना. हा, पण वागतात कोण का? सरकारी अधिकारी कोण ग्रामसेवकच असतो, जर बाकी हा. कोणी सरकारी अधिकारी गावाला? बरोबर 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 बाकी कोणी सरकारी? बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे इथं एक सरकारी चांगले अधिकारी पाहिजे जे जनतेला योजना हा, सांगते योजना सांगणारे हा, कर्मचारी असतात. शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. शासन त्यांना त्याचा पगार पण देतोय, पण हा. ते हेच नाही, पदच नाही. बरोबर आहे. इथं एखादं पद भरलं पाहिजे जिथं सर्वसामान्य जनतेला फायदा घेता येईल. शेतकऱ्यांना इथं शेती करायचं नियोजन ज्या योजना येतात त्या योजनेचा लाभ घेता येईल. आणि इथं जे काही बोर होतात अधिकृत जागेत असताना आणि कृतपणे बोर होतात त्या बोरला सुद्धा घेतल्या जागेचा जनतेचा विरोध आहे की इथलं जर इथं बोर घेतले तर मग पाण्याचे प्रश्न खूप निर्माण होतात. बरोबर ना? नाही बरोबर आहे. पाण्याचे प्रश्न आपोआप सुटत नाही. हा, पैशासाठी जर तुम्ही बोर घेतायत, रातचे बोर घेतायत, हे चुकीचं आहे. बरोबर ना? बरोबर आहे. बरोबर. तर काय चाललंय? काय म्हणताय? काय चाललंय? व्यवस्थित येत एकदम व्यवस्थित. काय म्हणते तब्येत पाण्याची? आमच्याकडं हा, प्लॉटिंग धारक यांनी रोड टचला हा, जमिनी घेतल्यात. हा, रोड टचला. शेतकरी राहिले आतमध्ये, हा, त्यांना रोडच्या समस्या प्लॉटिंग धारक अडवतात. हा. शेतकऱ्यांना Plotting जायला धारक, हा. अडवतात. त्यांचा रोड त्यांनी केलेला असतो. शेतकऱ्यांनी नाही प्लॉटिंग धारकांनी प्लॉटिंग धारक त्यांच्यासाठी. पण शेतकऱ्याची जमीन आतमध्ये असल्यामुळं हा. त्याला जायला रोड नाही, ही लय मोठी समस्या आहे. बरोबर बरोबर. मोठी म्हणजे समस्या आहे. प्लॉटिंग धारकांनी रोडच जमीन घेतली हा, आणि शेतकऱ्याला जाण्यासाठी रोड नाही. जाण्यासाठी रोड बरोबर आहे. ही म्हणजे महत्वाची. तिथं प्लॉटिंग धारकांच्याच गाड्या गेल्या पाहिजे. हा, त्यांच्यासाठीच फक्त त्यांच्या हा. कस्टमरसाठीच. हा. आतमध्ये ज्या शेतकऱ्याला जायला रोड आहे तो रोड नाही. हा. आणि बरं त्या रोडनी जर शेतकरी गेले तर काय ते जाऊन नाही जे त्यांनी गेट लावलेले आहेत. गेट लावलेले. गेट लावले बरोबर. त्यांनी जाऊन म्हणजे नाही आज ते. जगाच्या पोशिंद्यावर किती अन्याय किती बघितलं. मोठा अन्याय, खूप बरोबर. मोठा. आणि बोरची तर सारी समस्या आहे. ती समस्या ती शेतकऱ्यांना आम्ही जमीन शेतकरी कमी आणि बोर जास्त झाल्यात म्हणायचं. बोर जास्त. आम्ही प्लॉटिंगच्या शेजारी आहे. माझ्या विहिरीला पाणी आज कुरडी हा, प्लॉटिंगच्या शेजारी. आणि प्लॉटिंग प्लॉटिंग मध्ये बोरला पाणी जास्त असेल. नाही त्यांना पण पिण्यापुरतं पण थोडे थोडे होऊन हा. आमच्या आणि विहिरीचं तिथे पाणी जर बोर पूर्ण गेलं. नसतात तर तुमचं भागलं असतं इथून बरं. पाठीमागे बागत होतं. हा, पण बरोबर. आता याच्यामुळे पाणी बागत नाही आता. बरोबर आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. बाबळगाव खुर्दला जरा सरकारने जरा विशेष लक्ष द्या, जरा विशेष बरं का. तर LS मराठी न्यूज चॅनलवरती छोटा पुढारी विशेष कार्यक्रममध्ये तुमचं मनापूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.